हाय सर्वांना, मी करते आळूच्या वड्या आणि म्हटलं आळूच्या वड्या करत करत तुमच्याशी जरा गप्पा माराव्यात. आणि माझं चालू आहे खाली आळूच्या वड्या करायचं काम बसून. ते तुम्हाला माहितीच आहे, मी अनेक व्हिडिओमध्ये दाखवते आणि आळूच्या वड्या पण वारंवार दाखवते. आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून दाखवते, कारण आळूच्या वड्या जरा वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या तर चवीला चांगल्या लागतात. तसं बेसन पिठामध्ये मी फार काही विशेष असं मिक्स केलं नाही, म्हणजे बेसन पीठ आपण जसं बनवतो तसंच बनवलं. उलट मी त्याच्यामध्ये लसूण नाही टाकला, कारण लसूण सोलायचा आणि तो बारीक करायचा मला थोडासा कंटाळा आला होता. आणि हे जे पानं आहेत तर या साईजचे पानं आहेत, अशी छोटे छोटे, आणि ही पानं गावठी आहेत. अशी म्हणजे जांभळ्या देठाची पानं नाही आहेत, हे गावठी पानं आहेत. तर हे पानं माझ्या बहिणीने आणलेले आहेत आणि त्याच्या वड्या बनवते मी. आणि माझ्याकडे जी पानं आहेत ती जांभळ्या देठाची पानं आहेत. आणि या वड्या मी तव्यावरच शिजायला टाकणार आहे आणि कमी पानं वापरते बरं का. हे पहा, अशी वडी केली मी, छान वडी केली, अशी सिंपल आणि बारीक वडी केली. आता मी तुम्हाला थोडंसं कॅमेरा फिरवून कशी वडी करते ते दाखवते, म्हणजे मला शॉर्टमध्ये पण टाकता येईल ती वडी. इथे मी तुम्हाला आता वडी बनवून दाखवते. पानं हे छोटेच आहे आणि छोटे असल्यामुळे ते 4-5 पानं जरी आपण घातले तरी वडी अशी मस्त बनते. मी असं आडवं पण पान ठेवते, कारण नंतर मी याचे कडा ज्या आहे त्या दुमडून घेते. आणि याला पीठ पण असं फार कमी पण नाही लावायचं आणि खूप जास्त पण नाही लावायचं. अशी छान वडी बनते ना. आणि ह्या वड्या तर आम्ही नेहमीच करतो, पण तरी आज वड्या करत होते. म्हटलं चला, आता थोडीशी सवय झाली ना व्हिडिओमध्ये बोलायची आणि व्हिडिओची पण आठवण येते. असं वाटतं आज आपण व्हिडिओच नाही काढली, म्हणून मग म्हटलं चला त्या निमित्ताने बोलणं पण होईल तुमच्याशी. आणि संध्याकाळचा वेळ आहे, थोडासा किचनमध्ये पण शांतताच असते आणि मला फक्त भाजी बनवायचंच काम असतं, कारण भात चपात्या वगैरे बाई बनवतात दोन्ही. आळूची जर 2-4 पानं असतील तर पानाला बेसन पीठ लावून तुम्ही कुरकुरीत मस्त बनवून पहा, खूप टेस्टी लागतं. आणि त्याची मी व्हिडिओ एक टाकलेलीच आहे, छान आणि चवदार लागते बरं का. म्हणजे मला असं वाटतं आळूच्या वड्या सर्वांनाच आवडत असाव्यात. आम्हाला खूप आवडतात सगळ्यांना पण, आणि म्हणून मी टबमध्ये आळूच लावल्यात. आणि अधूनमधून माझ्या बहिणीकडून पण पानं येतच असतात. ती आली की तिची हे गावठी आळूची पानं आम्हाला घेऊनच येते. भरपूर आळूची पानं खायला मिळतात. आणि माझ्या बहिणीला पण भाजीपाला लावायची आवड आहे. ती पण असं तिच्या घरच्या पुरता असा भाजीपाला लावते आणि आम्हाला पण आणून देते. तिच्यामुळे घरचा भाजीपाला अनेकदा मला खायला पण मिळतो. त्या दिवशी पण मी व्हिडिओमध्ये दाखवलंच, तिने किती भाजीपाला आणला होता. आमचे वडील हे पूर्वी शेतकरी होते, त्यामुळे आम्हा सर्वांनाच शेतीची खूप जास्त आवड आहे. पण आमच्यामध्ये शेती, आम्ही 5 जणांमध्ये शेती फक्त एकच जण करताय. माझी बहीण एकटीच शेती करते, बाकी आम्ही 4 जण काही शेती करत नाही. पण शेतीची आवड आणि शेतीविषयी असणारं प्रेम आम्हाला प्रत्येकाला आहे. माझा भाऊ अमेरिकेमध्ये राहतो, पण त्याच्या गार्डनमध्ये असं भोपळा, टोमॅटो, त्यानंतर मिरची, काकडी, वाल ही झाडं लावलेली आहेत. तो पण तिथे असं बिया लावतो, मिळतात त्या. तर मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये ती पण एक छोटीशी व्हिडिओ दाखवते. माझ्या भावाने तिथं लावलेली ही भाजीपाल्याची झाडं. तो कसं पाठवत असतो ना त्याने काय लावलंय भाजीपाल्यामध्ये. आणि आम्हाला माहित आहे शेती कशी करायची सर्वांना ना, त्याच्यामुळे आमच्याकडे भाजीपाला पण येतो, म्हणजे कुंड्यांमध्ये सुद्धा येतो, टबमध्ये पण येतो. तुम्ही अनेकदा पाहिलेलंच आहे. आणि अळूची पानं, आता ही तरी माझ्या बहिणीने आणलेली अळूची पानं आहेत, पण माझी जी पानं आहेत टबमधली
ती आठवड्यातून एकदा अळूच्या वड्या होतात तिच्या. मग आम्ही अळूचे वेगवेगळे प्रकारच करतो. तर आता मी इथं बंद करते आणि वड्या शिजायला टाकताना दाखवते. म्हणजे मला त्या वड्या तव्यावरच आज थोडंसं पाणी टाकून शिजवायच्या आहे. तर तो एक कसा वेगळा प्रकार आहे थोडक्यात तुम्हाला दाखवते आणि बस तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या काम करत. हे पहा, इथे मी एवढ्या अळूच्या वड्या बनवल्यात. इकडे तवा हा तापलेला आहे माझा गॅसवर. आता मी तेल टाकते. आता मी अळूच्या वड्या अशा ठेवून देते. तर मी आता या वड्यांना थोडंसं पाणी मारलंय आणि आता याच्यावर झाकणही ठेवून देते असं. आता ह्या वड्या मी उलटवून देते आणि त्यांना खूप छान अशी वाफ बसली आणि त्या खूप टुम्म फुगल्यात. थोडंसं तेल टाकते मी. इथे मी गॅस कमी केलाय आणि त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलंय. तर हे पहा, आज एवढ्या मी केल्या तव्यावर अळूच्या वड्या. थोडंसं पाणी शिंपडून आणि वाफेवर केल्या. डिटेल मी काही दाखवलं नाहीये, पण थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता याच्यामध्ये एक वडी कशी शिजली आहे तुम्हाला दाखवते. तर मी एक वडी ही जी आहे ती शिजली की नाही तुम्हाला तोडून दाखवते. थोडीशी गरम आहे. हे बघा, खूप छान शिजली आहे. आतून अशी मस्त शिजली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.